मध्य रेल्वे प्रशासनाच्या पुढाकारामुळे कराड उत्तर शेतकरी संघटनेचे सोमवारचे आंदोलन स्थगित, ग्रामस्थांचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा दिला शब्द। कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील प्रमुख केंद्र असलेल्या तारगाव येथील रेल्वे भुयारी मार्गाच्या दुरुस्तीबाबत अनास्था दाखवणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ कराड उत्तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसीम इनामदार यांनी शेतकरी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसह सोमवारी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। दरम्यान रविवारी दुपारी 4 वाजता रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी जाऊन चर्चेद्वारे हा प्रश्न मार्गी लावला आहे आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा शब्द दिला आहे। या संदर्भात माहिती देताना वसीम इनामदार यांनी सांगितले की मध्य रेल्वे प्रशासनाने तारगाव येथील रेल्वे भुयारी मार्गाचे काम चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते। पावसाळ्यात तर या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मोठे दिव्य होते। सातत्याने प्रयत्न करून आणि मागणी करून देखील रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते। अखेरीस कराड उत्तर शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी तारगाव येथे ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता। त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी हे तारगाव येथे दाखल झाले। त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले। विनायक भोसले, पर्वती मोरे, ताहेर इनामदार, अमीर मुल्ला आणि हनुमंतराव मोरे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते। त्यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली। सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे। पाऊस उघडल्यानंतर भुयारी मार्गाचा रस्ता तयार करून दिला जाईल असा शब्द यावेळी देण्यात आला। कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन करू नये अशी विनंती देखील करण्यात आली। भुयारी मार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात यावे। जोपर्यंत भुयारी मार्ग व्यवस्थित होत नाही तोपर्यंत स्कायवॉकचा वापर करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। त्याबाबत प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे असेही इनामदार यांनी निदर्शनास आणून दिले। मी वसीम इनामदार, कराड उत्तर शेतकरी संघटना अध्यक्ष। काल आम्ही हे रेल्वे प्रशासनाला की बाबा आम्ही निषेध आंदोलन करणार आहे। रस्त्याची हे जे तारगाव भुयारी मार्ग हे जी रस्त्याची अवस्था एकदम बिकट झालेली होती, त्यामुळे आम्ही ते आंदोलनाचा इशारा दिलेला होता। परंतु आज रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की लवकरच उन्हाळ्यामध्ये हे रस्ता काँक्रिटीकरण करून देणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिल्यामुळं उद्याचं आंदोलन आम्ही स्थगिती करतो। आणि आम्हाला अपेक्षा आहे की रेल्वे प्रशासनाने जे आम्हाला शब्द दिलेला आहे ते रेल्वे प्रशासन 100% पाळतील। कोरेगाव पोलिसांची कामगिरी, दुचाकी चोरट्याला दौंड तालुक्यातून केली अटक। चिमणगाव तालुका येथील शेतकरी नवनाथ विष्णू गायकवाड यांच्या मालकीची दुचाकी चोरून नेणाऱ्या राजेंद्र छोटू सोनवणे वय 37 या संशयिताला कोरेगाव पोलिसांनी दौंड तालुक्यातून ताब्यात घेतले आहे। त्याने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीची दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी रविवारी दुपारी 4 वाजता याबाबतची माहिती दिली। नवनाथ विष्णू गायकवाड हे चिमणगाव येथील शेतकरी असून साखर कारखान्यासाठी ऊस तोडणी व वाहतुकीचा त्यांचा व्यवसाय आहे। त्यांच्या मालकीची 50,000 रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न दुचाकी ही 19 जुलै 2025 रोजी घरासमोरील मोकळ्या जागेतून चोरीस गेली होती। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने या चोरीच्या गुन्ह्याचा तपास हाती घेतला होता। खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चोरीची दुचाकी ही दौंड तालुक्यातील चौफुला गावामध्ये ऊसाच्या घोराळावर असून दुचाकी चोरणारा हा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील ऊसतोडणी कामगार आहे। तो चौफुला येथे काम करत आहे। या माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या आदेशानुसार हवालदार सचिन साळुंके, राहुल कुंभार व समाधान शेडगे यांनी चौफुला येथे जाऊन चोरीची दुचाकी जप्त केली आणि आरोपीला अटक केली। कोरेगाव न्यायालयासमोर त्याला हजर केले असता 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या चोरट्याकडून अन्य दुचाकी चोरीच्या अनुषंगाने तपास केला जात आहे। त्याने अशा प्रकारे कोणते गुन्हे केले आहेत, कोणाची फसवणूक केली आहे का याची पडताळणी केली जात असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी सांगितले। मी प्रशांत तुकाराम हुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरेगाव पोलीस स्टेशन। कोरेगाव पोलीस स्टेशन CR नंबर 215/25 BNS कलम 303(2) अन्वय दिनांक 21/7/2025 रोजी गुन्हा दाखल होता। या गुन्ह्यामध्ये एक युनिकॉर्न गाडी अज्ञात आरोपितांनी चोरून नेली असल्याबाबतची तक्रार दाखल आहे। त्या तक्रार दाखल झाल्यानंतर आमचे डेब्युटी टीम आणि IO साळुंके
हवालदार साळुंके यांनी याबाबतचा तपास चालू केला. यामध्ये असं निष्पन्न झालं की आरोपीत हा दौंड येथे वास्तव्याला असून त्याबाबतची गुप्त बातमीदारामार्फत माहिती भेटली. त्या अनुषंगाने आमची हवालदार साळुंके, हवालदार राहुल कुंभार व PC समाधान शेडगे अशी एक टीम PI बल्लाळसो यांच्या आदेशाने दौंड तालुक्यात गेली. तिथे राजेंद्र छोटू सोनवणे वय 37 वर्ष राहणार दौंड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्यात जी चोरी केलेली गाडी आहे युनिकॉर्न गाडी ती त्याने काढून दिलेली आहे. ते त्याच्याबाबतचा सविस्तर पंचनामा करून ती गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन आरोपीला अटक केली आहे. सदरची कारवाई माननीय तुषार जोशी सर, SP सातारा, माननीय डॉक्टर वैशाली कडकर मॅडम, ॲडिशनल SP, माननीय अजित टिके सर, उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव व माननीय पोलीस निरीक्षक बल्लाळ साहेब कोरेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कराडच्या लोक न्यायालयामध्ये बापलेकाच्या मनोमिलनामुळे न्यायाधीश देखील गहिवरले. 6.25 कोटी रुपयांची तडजोड रक्कम वसूल. 4 वर्षांपासून एकमेकांचे तोंडही न पाहणारे बापलेक कराडमध्ये लोक न्यायालयाच्या माध्यमातून एकत्र आले अन दोघातील कटुता संपवून एकमेकाला घट्ट मिठी मारत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मुलाने चूक मान्य करून वडिलांचे पाय धरले तर वडिलांनीही माझे चुकले असे सांगत मुलाची समजूत काढली. हे मनोमिलन पाहून न्यायाधीशांचेही डोळेही पाणवले आणि 4 वर्षांचा दुरावा एका लोक न्यायालयात संपुष्टात आला. एकमेकांविरुद्ध असणाऱ्या फौजदारी आणि दिवाणी खटले एका मिनिटात काढून घेत दोघांनी एकत्र आयुष्यभर राहण्याची शपथ घेतली. या संदर्भात कराड वकील संघटनेच्या वतीने रविवारी दुपारी 4 वाजता माहिती देण्यात आली. पाटण तालुक्यातील जाधववाडी येथील सुदाम व्यंकट जाधव आणि त्यांचा मुलगा राजेश सुदाम जाधव यांच्यातील नातेसंबंध अत्यंत टोकाला गेले होते. दोघांनी एकमेकांविरुद्ध फौजदारी खटले दाखल केले होते. तसेच धनादेश अनादराचा खटलाही प्रलंबित होता. एकमेकांना पाण्यात पाहणारे बापलेक यांच्यामध्ये न्यायाधीश आणि पक्षकारांचे विधिज्ञ RP गांधी, ओमकार पाटील व दीपक पवार यांनी सलोखा घडवून आणला. त्यामुळे रक्ताचे नाते पुन्हा एकत्र आले. कराडच्या लोक न्यायालयातील अतिशय चांगली घटना घडली. या लोक न्यायालयात तब्बल 6,18,00,000 रुपयांच्या तडजोडीसह काही भावनिक नातीही पुन्हा एकत्र आली. एकमेकांवर असणारा द्वेष, राग याचे क्षणात प्रेमात रूपांतर झाले गेले. पाठीवर टाकून यापुढे गुन्ह्या गोविंदाने राहण्याच्या अनाभाका घेतल्या गेल्या आणि यापुढे न्यायालयाची पायरी चढायची नाही असा निर्धार काही जणांनी केला. कराड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश UL जोशी व दिलीप पतंगे यांच्या नेतृत्वाखाली लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अपघात प्राधिकरण, धनादेश, अनादर, तडजोडी पात्र खटले आणि दावे या प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता. कराड वकील संघटनेचे अध्यक्ष दीपक थोरात आणि सर्व वकील सदस्यांनी लोक न्यायालयाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. माननीय नामदार सर्वोच्च न्यायालय, माननीय नामदार उच्च न्यायालय मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार आणि यांनी दिलेल्या निर्देशनानुसार या वर्षातलं 3रं राष्ट्रीय लोक अदालत कराड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीत संपन्न झालं. लोक अदालतीमध्ये नुसते खटलेच निकाली झाले नाहीत तर आज या लोक अदालतीमध्ये मन जोडण्याचं आणि नाती जोडण्याचं एक इतिहास घडलेला आहे. वडील आणि मुलाच्या आयुष्यात उधळले गेलेले रंग आज पुन्हा नव्याने निर्माण झालेले आहेत. व्यंकट जाधव आणि राजेश सुदाम जाधव या वडील मुलांचे एकंदरीत 3 दावे इथे प्रलंबित होते आणि त्यामुळं त्यांची नाती गेली कित्येक वर्ष दुरावलेली होती. परंतु आज माननीय न्यायाधीश उत्पात साहेब यांच्या पॅनल समोर या खटल्यामधील दोनही पक्षाचे वकील श्री RP गांधी वकील, ओमकार पाटील वकील आणि ॲडव्होकेट दीपक पवार वकील आणि तसंच कराड वकील संघाचे अध्यक्ष श्री थोरात यांनी मोलाची कामगिरी बजावली आणि आज ही नाती जुळवण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी या अदालतीमध्ये केलेलं आहे. एकूण 3310 प्रलंबित आणि 5800 दाखलपूर्व प्रकरणं ठेवली होती. त्यापैकी 450 प्रलंबित आणि 225 दाखलपूर्व प्रकरणांचा इथे निपटारा झालेला आहे. सातारा येथे होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड.
सातारा येथे होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे। अध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेकांची नावे चर्चेत होती, मात्र अखेर पानिपतकार विश्वास पाटील यांच्या नावाची वर्णी लागली आहे। साताऱ्यात हे संमेलन होणार असून अध्यक्ष निवडण्यासाठी पुण्यातील साहित्य परिषदेत रविवारी सकाळी 11 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती। साहित्य महामंडळाच्या वेगवेगळ्या शाखांकडून वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आली होती, मात्र विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। अध्यक्षपदाच्या शर्यतीत पानिपतकार विश्वास पाटील, कोसलाकार भालचंद्र नेमाडे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्याही नावाची चर्चा होती, मात्र विश्वास पाटील यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे। त्यांच्या नावावर अनेक पुस्तकं आहेत। त्यांची पानिपत ही ऐतिहासिक कादंबरी प्रचंड गाजली। त्यांच्या आगळ्यावेगळ्या लेखकाने वाचकांच्या मनावर त्यांनी आपल्या नावाची छाप सोडली आहे। या कादंबरीचे लेखन करण्याअगोदर विश्वास पाटील यांनी प्रचंड अभ्यास केला। त्यांची दुसरी ओळख म्हणजे ते माजी IAS अधिकारी आहेत। गेल्या 3 दशकांत विश्वास पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कारासह 70हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात प्रियदर्शनी नॅशनल अवॉर्ड, नाथ माधव पुरस्कार आणि भारतीय भाषा परिषदेचा साहित्य पुरस्कार यांचा समावेश आहे। प्रत्येक मराठी लेखकाचं एक स्वप्न असतं की साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळावं आणि अनेक श्रेष्ठ लेखकांच्या जीवनामध्ये सुद्धा हा योग आला नव्हता काही कारणामुळे, पण ही संधी मला सातारकरांनी दिली आणि माय मराठीतल्या तमाम वाचकांच्या आशीर्वादानं मला हा सन्मान मिळतोय याचा मला खचितच आनंद होतोय। खूप ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी असलेला हा गाव आहे, हा मुलूक आहे, जिथं महाराणी येसुबाई आणि महाराणी दुर्गादेवी ह्या जन्मभराची जवळजवळ कैद भोगून दिल्लीवरून परत साताऱ्यामध्ये आलेल्या होत्या। तर अशी ही पुण्यभूमी आहे आणि साहित्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा मुलखाचा एक वेगळा मुलूक म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अशा अजब ऐतिहासिक वेगळ्या मुलखामध्ये मला अध्यक्षपदाचा मान मिळतो आहे, तो दिल्याबद्दल तमाम मराठी रसिकांना आणि तिथल्या जनतेला सुद्धा मी मानाचा मुजरा करतो।